नमस्कार, माझं चिंटू लक्ष्मण कुरकुटे, बापूगाव बुरुक ग्रामपंचायत आहे, सरपंच आहे. आणि मी काय बोलतो, आमचा हगंदारी गाव मुक्त झालेला आहे आणि तंटामुक्त पण गाव झालेलं आहे. बापूगाव फणसवाडी तंटामुक्त गाव झालेलं आहे. आणि आमचं असं आहे, आम्हाला 2-3 पाड्या आहेत, पाण्याची व्यवस्था नाही आहे दुसरी. आणि म्हणजे कसं रोड पण बाकीचे राहिलेले आहेत, थोडेसे झालेले आहेत, बाकीचे रोड पण डांबरीकरण झालेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळे एक रस्ता आमचा असा आहे, म्हणजे बापूगाव ते डोंगरीपाडा रस्ता आहे, तर त्याच्यात लोकांचा जरा प्रश्न आहे. म्हणजे तो सांगतो माझ्या रस्त्या जागेतून यायचं नाही, तो सांगतो माझ्या रस्त्या जागेतून नाही आहे. त्याच्या पण जरा हे आम्ही लोकांना पटवतो, पण लोक सहभागी आम्हाला देत नाही, त्याच्यामुळे ते पण चालू आहे. दुसरं अजून तर म्हणजे कसं, आणि आमचा बाजारपेठ आहे, बाजार भरतो, तिथे पण जरा पाण्याचा बराच प्रश्न आहे. तर आम्ही काय केलं, सगळं ग्रामपंचायतून बोरिंगची मागणी केलेली आहे. तर बोरिंगची मागणी केलेली आहे, तर बोरिंग पण म्हणजे इंजिनियरला बोलवून जागा सगळी बघितलेली आहे. तर ती जागा पण येईल, आता ते कधी बोरिंग येतात कधी नाही, काय नाही. आमच्या गावात म्हणजे असं आहे, सगळं पाण्याचाच प्रश्न आहे. आम्ही उन्हाळ्यात म्हणजे पावसाळ्यातच भात पिकवतो, उन्हाळ्यात आम्ही भात पिकवत नाही, म्हणजे पाणीच नाही त्याच्यामुळे आम्हाला. आणि आमच्या बापूगाव ते निंबापूर जवळ डॅम तयार करायला लावलाय, पण तो पण अजून होत नाही. तो लवकरात लवकर तयार झाला तर बापूगाव आणि आमचा गाव मागे आहे जरा, बापूगाव आणि धरमपूर ही सगळी जागा ओलीच्या खाली येणार आहे. तर हा जर झाला ना प्रश्न, तर सगळे गावाचा पाणी ओलीच्या खाली येईल आणि सगळं जागा पण सगळे लोकांना काम येईल असं. ओके, थँक्यू.